नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत वृषभ राशीबद्दल काही विशेष माहिती. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. हे वर्ष या राशीसाठी नातेसंबंधाच्या दृष्टीने अत्यंत निर्णायक ठरणार आहे. अनेक वर्षात मनात साचलेली वेदना, मनस्ताप, गैरसमज, एकतर्फी जबाबदारी आणि न बोललेले सत्य आता पृष्ठभागावरील हे वर्ष तुमच्यासाठी भावनिक स्वच्छतेचे वर्ष आहे. काही नाती जी फक्त सवयींमुळे, समाजाच्या भीतीमुळे किंवा कर्तृत्व म्हणून टिकत आहेत, तीच आता स्वतःहून तुटण्याच्या दिशेने जातील. हे तुटणं अविनाश नसून पूर्वजन्माची प्रक्रिया असेल. गृहस्थिती पाहता शनी, राहू आणि केतू यांच्या सूक्ष्म परिणाम तुमच्या सप्तम, अष्टम आणि द्वादश भावावर टाकतील. हे भाव विवाह, गुपित, वेदना, कर्मबंधन आणि मुक्तीशी संबंधित आहेत. त्यामुळे 2026 मध्ये नात्याचा खरा चेहरा उघड होईल. खालीलप्रमाणे कोणती नाती तुटू शकतात आणि कोणते नाते अधिक मजबूत होतील याचा सविस्तर आढावा घेऊयात. त्यातील 1 नंबर नातं आहे वैवाहिक नातं. पती पत्नी संबंध. 2026 मध्ये या राशीच्या सप्तम भावावर पडणारा सूक्ष्म ग्रह प्रभाव तुमच्या वैवाहिक नात्याचा पाया हलवू शकतो. ज्यांना त्यात वर्ष संवादाचा अभाव आहे, जिथे प्रेमापेक्षा जबाबदारी आणि समाजाची भीती जास्त आहे, त्या नात्यात अचानक तणाव वाढू शकतो. लहान सहान गोष्टीवरून वाद वाढतील, कारण आज साचलेली नाराजगी बाहेर येईल. जर जोडीदार तुमच्या भावनांकडे सतत दुर्लक्ष करत असेल, तर तुमच्या कष्टाची कदर नसेल किंवा मानसिक दडपण देत असेल, तुम्हाला वेगळं होण्याचा गंभीर विचार मनात येईल. काही प्रकरणात वेगळं राहणं तात्पुरती दुरावात किंवा फायदेशीर पावलं हे कायदेशीर उचलण्याची वेळ येऊ शकते. पण त्याच ज्या विवाहातून तुम्ही अजूनही परस्पर माणसं समजून आणि सुधारण्याची इच्छा आहे, ते नातं तुटणार नाही. उलट या कठीण काळात संवाद वाढेल, गैरसमज दूर होतील आणि नातं नव्याने फुलेल. नंबर 2 आहे प्रेम संबंध म्हणजेच लव्ह रिलेशनशिप. प्रेमात प्रामाणिक असतात, पण अनेकदा समोरच्याच्या खोट्या आश्वासनांवर विश्वास ठेवतो. 2026 मध्ये तुम्हाला समोरचा खरा स्वभाव दिसेल. लपलेली नाती, दुहेरी वागणूक किंवा तुमचा वापर करून घेतला जात आहे हे स्पष्ट होईल. अचानक सत्य समोर आल्यामुळे भावनिक धक्का बसू शकतो. काही जणांसाठी हा ब्रेकअप अत्यंत वेदनादायक असेल, पण पुढे जाऊन तेच तुमच्यासाठी आशीर्वाद ठरेल. जिथे नातं पारदर्शक विश्वासावर आधारित आणि भविष्याचा स्पष्ट विचार करून चाललं आहे, ते आता प्रेम अधिक दृढ होईल. या विवाहाची शक्यता निर्माण होईल. नंबर 3 आहे मैत्रीचं नातं. खोल सत्य उघड होणार. काही मित्र जे तुमच्या यशावर जळतात, तुमच्या यशाबद्दल मागे बोलतात, फक्त स्वार्थासाठी जवळ असतात, त्यांचा खरा चेहरा समोर येईल. एखादी घटना, गैरसमज किंवा विश्वासघात यामुळे ही मैत्री तुटू शकते. तुम्हाला जाणवेल की काही लोक फक्त तुमच्या शांत आणि मदतीच्या स्वभावाचा फायदा घेत आहेत. 2026 मध्ये तुम्ही अशा लोकांपासून दूर जाण्याचा ठाम निर्णय घ्याल, पण खरे, निस्वार्थी आणि वर्षानुवर्ष साथ देणारे मित्र तुमच्यासाठी आधारस्तंभ ठेवतील. संकटाच्या काळात तेच तुमच्या पाठीशी उभे राहतील. नंबर 4 आहे कौटुंबिक नातं. नातेवाईक आणि भाऊ बहीण. तणाव, स्पष्टता घरात. काही व्यक्ती तुमच्या निर्णयांवर सतत प्रश्न उपस्थित करतात, तुमच्या कमाईकडे व संपत्तीवर लक्ष ठेवतात किंवा तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतात. 2026 मध्ये अशा व्यक्तीशी वाद वाढवू शकतो, जो वारसा, पैशांचे व्यवहार, मालमत्ता किंवा घरातील जबाबदाऱ्या यावर मतभेद तीव्र होऊ शकतात. काही नातेवाईकांशी संवाद पूर्णपणे बंद होण्याची शक्यता आहे, परंतु आई वडील, जिवलग, भाऊ बहीण किंवा ज्या व्यक्तींना तुमची खरी काळजी आहे त्यांच्याशी नातं अधिक घट्ट होईल. तुम्हाला कळेल की आपल्या माणसांची ओळख संकटातच होते. नंबर 5 आहे कामाच्या ठिकाणाचे संबंध. ऑफिस, व्यवसाय, धक्कादायक सत्य आणि नवीन दिशा. तुम्ही ज्या सहकाऱ्यांवर किंवा पार्टनरवर विश्वास ठेवतात, तेच तुमच्या विरोधात काम करत आहेत हे समोर येऊ शकते. ऑफिस पॉलिटिक्स, मत्सर, तुमचा श्रेय दुसऱ्यांनी घेणं अशा घटना घडू शकतात. बॉस किंवा वरिष्ठांसोबत गंभीर मतभेद होऊ शकतात. तुम्हाला नोकरी सोडावीशी वाटू शकते किंवा व्यवसायातील पार्टनरशिप सोडण्याचा निर्णय घ्यावा लागू शकतो. हा निर्णय त्या क्षणी कठीण वाटेल, पण पुढे जाऊन तो तुमच्या करिअरसाठी अत्यंत लाभदायक ठरेल. नवीन संधी, नवीन लोक, अधिक सन्मान देणारं वातावरण तुमची वाट पाहत असेल.
नंबर 6 आहे स्वतःशी असलेलं नातं, आत्मसन्मानाचा पुनर्जन्म. 2026 मध्ये या राशीला सर्वात मोठी जाणीव होणार आहे, ती म्हणजे आपण स्वतःला किती वर्ष दुर्लक्षित केलं. इतरांसाठी धावताना व त्यांच्या मनाचं भावना जपत असताना तुम्ही स्वतःच्या भावनांकडे पाठ फिरवली. यावर्षी मनात दडलेला राग, दुःख, अपमान आणि अपूर्ण इच्छा स्पष्टपणे जाणवतील. तुम्ही काही म्हणायला शिकाल, स्वतःची मर्यादा आखाल. जे तुमच्या मनोशांतीला धक्का देतात त्यांच्यापासून अंतर ठेवण्याचा ठाम निर्णय घ्याल. आत्मपरीक्षण, एकांत, लेखन, ध्यान, प्रार्थना याकडे ओढ वाढेल. ही प्रक्रिया वेदनादायक वाटेल, पण याच प्रक्रियेतून तुमचा आत्मसन्मान पुन्हा उभा राहील. तुम्ही स्वतःला प्राधान्य देऊ लागाल. नंबर 7 आहे कोणते नाते नक्कीच तुटणार नाही. टिकून राहण्याची कारणे. ज्या नात्यांमध्ये परस्पर आधार आहे, जिथे चुका मान्य करण्याची तयारी आहे, जिथे संवाद प्रामाणिक आहे आणि जिथे दोघेही नात्यांसाठी प्रयत्न करतात, ती नाती यावर्षी अजून मजबूत होतील. अशा नात्यांमध्ये वाद होतील, मतभेद होतील, पण ते तात्पुरते असतील, कारण त्या नात्यांचा पाया विश्वास, समजुतीवर उभा आहे. तुम्हाला जाणवेल की लोक खरोखर तुमच्या आयुष्यात आशीर्वादासारखे आहेत. त्यांचे साथ या कठीण काळासाठी तुमच्यासाठी आधार बनेल. नंबर 8 आहे कोणती नाती नक्की तुटण्याच्या मार्गावर आहेत. स्पष्ट संकेत. जिथे तुम्हाला कायम गृहीत धरलं जातं, जिथे तुम्हाला भावनांची किंमत नाहीत, जिथे तुम्हाला दोष दिला जातो पण तुमचं ऐकलं जात नाही, अशी नाते 2026 मध्ये टिकणं कठीण आहे. जिथे खोटेपणा, स्वार्थ, मानसिक त्रास, अपमान किंवा सततची दुर्लक्ष आहे, जिथे तुम्ही स्वतःहून दूर जाण्याचा निर्णय घ्याल. तुम्हाला कळेल की हे नातं टिकण्यासाठी तुम्ही एकटेच प्रयत्न करत होतात. जेव्हा प्रयत्न एकतर्फे असतात तेव्हा नातं तुटतं, अपरिहार्य ठरतं. नंबर 9 आहे या तुटण्यामागचा दैवी हेतू, कर्मबंधनातून मुक्ती. 2026 मध्ये घडणारी प्रत्येक घटना ही केवळ योगायोग नसून कर्मफळाची प्रक्रिया आहे. काही लोक तुमच्या आयुष्यात फक्त शिकवण देण्यासाठी आले होते. त्याची भूमिका संपत असते, दूर होत असते. तुटणं आणि तुम्हाला पुढील आयुष्यासाठी तयार करेल. तुमच्यावर असलेले भावनिक ओझं कमी होईल. तुम्ही हलके, मोकळे व स्पष्ट मनाने पुढे जाल. 2026 मध्ये तुमच्या आयुष्यात अधिक शांतता, समाधान आणि येण्याची प्रक्रिया या वर्षात सुरू होईल. नंबर 10 आहे काय करावे, योग्य पावले आणि उपाय. भावनिक क्षणी घाईघाईने निर्णय घेऊ नका. प्रत्येक गोष्ट शांतपणे विचार करा. संवाद टाळू नका, पण जिथे अपमान आहे तिथे शांत राहू नका. दररोज थोडा वेळ स्वतःसाठी द्या. या राशीसाठी या नात्यांचा वादळ येणार आहे, पण हे वादळ तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी नाही तर स्वच्छ करण्यासाठी आहे. ही नाती तुटली, पण त्या जागी अधिक सुंदर, प्रामाणिक आणि आनंद देणारी नाती तुमच्या आयुष्यात येते. हे तुटणं म्हणजे अंत नाही, ही नव्या अध्यायाची सुरुवात आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.